नाशिक रोड जेल रोड परिसरात कोयते तलवारी आणि बाहुबली हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या कोयता गँगला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे। 13 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता म्हसोबा मंदिराजवळील शिवाजीनगरमध्ये 7 ते 8 संशयितांनी गाडीची तोडफोड केली आणि फिर्यादी धनंजय दीपक सागवान याला धमकावत मोबाईल घड्याळ आणि चेन हिसकावून नेली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलिसांच्या आदेशावर तात्काळ कारवाई या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलाय। तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर राकेश उर्फ राका लोंढे, प्रज्वल गुंजाळ, प्रथमेश शेलार यांसह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। धारदार हत्यारे व चोरीचे सामान जप्त। तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे, मोटरसायकली, मोबाईल फोन, घड्याळे इत्यादी माल मालकांना परत मिळवून देण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे, गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने राबवली आहे। पोलीस आयुक्तांचे कौतुक। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचा गौरव केलाय। नाशिक खबर।